मित्रांनो, गावातील एक छोटा मुलगा दररोज शाळेत जाताना आपल्या शिक्षकांना पाहून नमस्कार करायचा. त्याच्या डोळ्यामध्ये एक स्वप्न होतं की मोठं झालं की आपण देखील आपल्या शिक्षकांप्रमाणे शिक्षक व्हायचं आहे. पण आज तो मुलगा मोठा झाल्यावर काय म्हणतो की शिक्षक अजिबात नाही, मुळीच नाही. असं का बरं म्हणत असेल तो? काय बदललं असेल नेमकं? विद्यार्थी बदलले की सिस्टीम बदलली? आज आपण एका कडू परंतु खऱ्या विषयावर बोलणार आहोत. शिक्षण म्हणजे काय? केवळ मार्क आहेत का? शिक्षण म्हणजे माइंडसेट आहे, बरोबर आहे की नाही? जर एखादा विद्यार्थी 95% गुण घेऊन देखील आपल्या आईवडिलांचा आदर करत नाही, समाजासाठी काहीच करायची इच्छा त्याची नसते, तर त्याच्या शिक्षणाचा उपयोग तरी काय आहे? पूर्वी गावात येणं शिक्षक दिसला की छान विद्यार्थी दुरून नमस्कार करायचे आणि घरी जर शिक्षक आला तर काय व्हायचं? त्यांच्या घरच्यांना देखील खूप अभिमान वाटायचा, बरोबर आहे की नाही? पण आज टीचर क्लासमध्ये आहेत आणि विद्यार्थ्यांचा माइंड इंस्टाग्राममध्ये आहे. सोशल मीडियामध्ये विद्यार्थी एवढा असा डुंबून गेलेला आहे की त्याला 30 सेकंदाची रील पाहायला तो कित्येक वेळ पाहू शकतो. पण त्याला जर 30 मिनिटाचं एखादं लेक्चर ऐकायचं सांगितलं तर त्याचं अजिबात मन होत नाही, बरोबर आहे की नाही? त्याचं डोपामिन बदललेलं आहे, त्याचं अटेन्शन स्पॅन हे देखील काय आता दिवसेंदिवस कमी झालेलं आहे. आणि टीचर कितीही चांगला जरी असला ना मित्रांनो, तरी त्याच्याशी कॉम्पिटिशन आहेच आजच्या काळामध्ये. आणि आजच्या काळामध्ये त्याला हाती जो मोबाईल मिळालेला आहे ना, त्या मोबाईलचा वापर तो अनेक गोष्टींसाठी चांगल्या प्रकारे करू शकतो. पण हे त्या विद्यार्थ्याला तेवढं कळते का? किंवा त्याची इच्छा तेवढी होते का? आज रिस्पेक्ट कमी होतोय का? हा प्रश्न टाळून चालणार नाही मित्रांनो. खरी गोष्ट आहे, तुम्ही जर ऐकलं काही ठिकाणी शिक्षकांचा आदर कमी झालेला दिसून येतोय. स्टुडंट जो आहे तो टीचरला आर्ग्यू करतो. जर एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला व्यवस्थित गोष्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याचा इगो हर्ट होतो आणि विद्यार्थी शिक्षकांसोबत आर्ग्युमेंट करायला लागतो. काही वेळा शिक्षकांचा इन्सल्ट सुद्धा करताना विद्यार्थी दिसून येतात. सोशल मीडियावर तुम्ही बघितलं असेल की इवन जे विद्यार्थी आहेत ते त्यांच्या शिक्षकांना मारण्यापर्यंत देखील मागे हटताना दिसून येत नाही. म्हणजे इथपर्यंत त्यांची मजल जाताना दिसून येत आहे. अर्थातच सगळेच विद्यार्थी असे असतात असं मी मुळीच म्हणत नाही, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा जो माइंडसेट चेंज होतोय त्याबद्दल आपण चर्चा करतो. यामध्ये चूक कोणाची आहे? यामध्ये चूक विद्यार्थ्याची आहे का? यामध्ये चूक सिस्टीमची आहे का? काय वाटतं तुम्हाला? बऱ्याच वेळा शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी नाही आहे, सवय नाही आहे, तर त्यांना बऱ्याच वेळा सांगून देखील विद्यार्थी सुधरत नाही आहे. त्यावेळेस एखाद्या वेळेस रागाने शिक्षक त्यांना काही बोलला की पालकांची देखील प्रतिक्रिया येते की माझ्या मुलाला काही बोलू नका. पण मग तोच मुलगा उद्या समाजामध्ये डिसिप्लिन कशी ठेवणार बरं? समाजामध्ये त्याला कसं वागायचं याचा जे काही लेसन असते, धडे असतात, ते शाळेमध्येच मिळतात की नाही? मग शाळेमध्ये जर त्याच्या या वागण्याचा जर व्यवस्थितपणे त्याला जर सोल्युशन दिलं गेलं नाही तर भविष्यात हे विद्यार्थी बनणार तरी कसे, आहे की नाही? आजची जी शाळेतली पिढी आहे, विद्यार्थी आहे, ते उद्याचा समाज बनणार आहे. किंवा शाळा आहे समाजाचं काय पहिली पायरी आहे. मग तिथे तो जसा वागतो तसेच भविष्यात देखील त्याचे वागण्याचे पडसाद दिसून येऊ शकतात की नाही? एका टीचरचा दिवस कसा असतो माहिती आहे ना? आपल्या सर्वांना माहीत असेल की सकाळी शाळेमध्ये जायचं, कंटिन्यू त्याचे 5-7 तासिका असतील ते घ्यायचे. काही पेपरवर्क आहेत, काही इतर शालेय कामं आहेत, है ना, पेपर चेकिंग असेल, आणि अशा सगळ्या गोष्टींमध्ये जो शिक्षक असेल तो शिक्षक हा विद्यार्थी घडवण्याकडे लक्ष देतो. आणि मग हे सगळं करत असताना तो शिक्षक कशासाठी बनलेला असतो? त्याची काहीतरी इच्छा असते की पॅशन असते, त्याला शिक्षक बनायचं असते म्हणून तो शिक्षक बनलेला असतो. त्याला विद्यार्थी घडवायचे असतात म्हणून तो शिक्षक बनलेला असतो. तो विद्यार्थ्यांना इन्स्पायर करण्यासाठी त्या ठिकाणी आलेला असतो. केवळ
पुस्तकातील धडे वाचून सांगितल्याने विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण होत असतं तर मग तिथे शिक्षकाची गरजच पडली नसती. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे, मोटिवेशन देणे, त्यांच्यासमोर उदाहरणं, दाखलं, दृष्टांत या सगळ्या गोष्टी ठेवणे आणि आदर्श निर्माण करणे याच्यासाठी शिक्षक असतात आणि ते विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतात. बरोबर आहे की नाही? पण आज रोजी शिक्षक जे आहेत ते बरेचसे शिक्षक याच गोष्टीमुळे त्यांचं मानसिक आरोग्य हे थोडं डिस्टर्ब होताना दिसून येतं, की शिक्षक जे आहेत ते डिप्रेशनमध्ये जाताना दिसून येतात, ते बर्नआउट होत आहेत. त्याबद्दल कोणी बोलतं का? नाही. आज सिस्टीम मार्क्सवर जास्त फोकस करताना दिसून येते की 95%, 98%, 99% गुण मिळाले म्हणजे सक्सेसफुल झाले आणि 60%, 50% वाले विद्यार्थी ॲव्हरेज मार्क्सवाले. मग यांच्या बाबतीत काय? जीवनामध्ये कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स, स्किल ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात ना मित्रांनो, आहे की नाही? आज तुम्ही बघू शकता की ही जी प्रॉब्लेम आहे ही केवळ आपल्या इंडियातलीच आहे का, भारतातलीच आहे का? नाही, तर संपूर्ण जगभरातील जे काही देश आहेत त्यांच्यामध्ये देखील ह्या समस्या भेडसावताना दिसून येतात. परंतु त्या देशांनी आपल्या या सिस्टीममध्ये सुधारणा केल्या आहे. शिक्षकांचा रिस्पेक्ट त्या ठिकाणी केला गेला आहे. त्यांना उचित असं मानधन देखील दिलं जाते आणि त्यामुळे काय होते की जो पिढी घडवणारा आहे तो ऑनेस्टली काम करतो. त्याच्यावर इतर कामाचं ओझं नाही आहे. इतर कामाचं ओझं असेल त्याला ना, विविध डिपार्टमेंटचे टास्क असतील, वेगवेगळ्या सरकारी कामं त्यांना करावे लागत असतील, त्या कामाचा बोजा त्याच्यावर असेल तर तो आपलं जे काही अध्यापन आहे ते कधी कंप्लीट करणार, ते कधी पूर्ण होणार आणि विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित असे वर्तन बदल कसे घडणार, आहे की नाही? यासाठी काय करायला पाहिजे की जर शिक्षकच आपल्या या प्रोफेशनला जर कंटाळून जर आहे ना मागे वळत असेल तर या देशाचं भवितव्य कोणावर डिपेंड असेल? शिक्षक म्हणजे पिढी निर्माण करणारा एक मोठा काय असतो, मार्गदर्शक असतो. त्याच्यावरच देशाचं भवितव्य अवलंबून असते. जर ह्या पिढ्याच बर्बाद झाल्या तर उद्या देश बर्बाद व्हायला वेळ लागेल का? शिक्षकाचा आपल्या प्रोफेशनवरच जर विश्वास नसेल तर समाजाचं जे काही विकास व्हायचं आहे ते स्वप्न पूर्ण होईल का? आहे की नाही? आज एक गोष्ट कानावर आली म्हणून मी आज व्हिडिओ बनवत आहे. जेव्हा एका शिक्षकाला विचारलं जातं की तुम्ही तुमच्या मुलाला काय झालेलं बघाल, तुमच्याप्रमाणेच तुमचा मुलगा देखील शिक्षक झालेला तुम्हाला आवडेल ना? तर ते म्हणतात की मग मी शिक्षक झालो, मी आयुष्य काढलं, परंतु आता माझ्या मुलाला शिक्षक नाही करायचं. त्याच्या मागे काय कारण असेल? तर त्याच्या मागे ह्याच कारण आहेत जे की आपण आज व्हिडिओमध्ये डिस्कस केले आहे. शिक्षकांना पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, आहे की नाही? टीचरला रिस्पेक्ट मिळाला पाहिजे. पालकांचा शिक्षकांवर विश्वास देखील तेवढाच वाढलेला असला पाहिजे. विद्यार्थ्यांना डिसिप्लिन शिकवायची आहे तर त्याला शिक्षकांना अडवण्याच्यापेक्षा विद्यार्थ्यांना योग्य मार्गावर, योग्य वळणावर नेणाऱ्या शिक्षकांना कधीही समर्थन करून त्याला सपोर्ट केला पाहिजे, आहे की नाही? टेक्नॉलॉजीचा पॉझिटिव्हली वापर झाला पाहिजे. मोबाईल चांगली गोष्ट आहे, परंतु त्याचा गैरवापर किंवा मोबाईलच्या वापरामुळे विद्यार्थी जर पालकांचं अनादर करत असतील, शिक्षकांचा अनादर करत असतील तर त्याला कुठेतरी नियंत्रणात ठेवल्या गेलं पाहिजे. कारण मोबाईल ही जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर हे ज्ञान मिळवण्यासाठी केला तर त्याच्यापेक्षा जास्त चांगलं जे काही सोर्स आहे ते कोणतंच नसणार आहे. म्हणून टीचरही बदलला पाहिजे, विद्यार्थी बदलला पाहिजे, पॅरेंट्स देखील बदलले पाहिजेत. बरोबर आहे की नाही? सर्वात अगोदर आपण आपले जर विचार बदलले तर हळूहळू या गोष्टीमध्ये परिवर्तन होताना दिसून येईल. मोठ्या मोठ्या सक्सेसफुल जे कंट्रीज असतात, डेव्हलप कंट्रीज आहेत, त्यांच्यामध्ये शिक्षकांना खूप सन्मान दिला जातो, कारण त्यांच्यावरच ती भावी पिढी अवलंबून असते. शिक्षक फक्त विषय शिकवत नसतात तर ते आपल्या विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवत असतात. ते फक्त एक चॅप्टर पूर्ण करत नाही तर ते त्या विद्यार्थ्याचं भवितव्य तयार करत असतात. शिक्षक जर तुटला ना तर सिस्टीम तुटेल. म्हणून
शिक्षकाला तुटू द्यायचं नाही, कारण शिक्षक तुटला तर सिस्टीम तुटेल, समाज देखील तुटायला वेळ लागणार. शिक्षक वाचवा, शिक्षण वाचवा. तुमचं मत काय आहे या व्हिडिओमध्ये जे काही मुद्दे मांडले गेले त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की मांडा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल